प्रेक्षक मित्रांनो नमस्कार. आपल्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. तर आजच्या भागामध्ये घडतं असं, इकडे आता जे आबा आहेत, आबा म्हणतात काही झालं तरी हा आरतीचा मान राणी आणि इंद्र या दोघांनाच भेटणार आहे. तिकडे किती काही होऊ द्या मग, असं आबा म्हणतात. तर आता ते विक्रांतचा तिथे अपमान करतात. म्हणतात की हे बघा, काही झालं तरी हा आरतीचा मान तुम्हाला भेटणार नाहीये. तू इंद्राला संपवण्याचा प्लॅन केला होता. अरे असं कधीच घडू शकत नाही, कारण की त्याची बायको लक्ष्मी त्याच्या पाठीशी खंबीरपणे उभा आहे, असं आबा बोलतात. आणि आता लगेच जो विक्रांत आहे, विक्रांतचा त्यांना खूप राग येतो. विक्रांत तिथून आता निघून जातो. सगळेजण त्यांचे घरातले फॅमिली सगळी निघून जाते आणि तिथे आता राणी तीच राहतात. तर आता आबा बोलतात की राणी इंद्र, चला तुमच्या दोघांच्या हाताने आरती सुरू करा, काही नका कुणाची वाट बघू, असं म्हणत असतात. तर आता ते आरती वगैरे करतात. दोघेजण राणी आणि इंद्र त्यांच्या हाताने आरती करतात. आणि आता आरती झाल्यावरती आता तिथे ते आबा इंद्रन ते सगळे एकत्र येतात. आणि आबान ते म्हणतात, काय हो, ती बाई आली नाही का अजून? ही कुठे गेली ती बाई? येणार होती ना ती नीलमबाई, आली का नाही अजून? असं ते म्हणत असतात. आबा विचारतात राणी इंद्राला. तर ते म्हणतात की हो, आली असणार आहे ती, आपल्याला तिला बघावं लागणार आहे, असं म्हणतात. तर राणी इंद्रन ते आता घरी यायला निघतात. तर इकडे विक्रांतन ते घरी आलेले असतात. विक्रांतन ते घरी आल्यावरती आता तिथे जे दाचाय माडिक आहेत ते विक्रांत सोबत भांडतात. म्हणतात, विक्रांत सर, तुम्ही हे बरोबर नाही करत आहे, हे सगळं चुकीचं आहे. मी तुमच्या म्हणण्यानुसार वागू नाही शकत. अहो, साक्षात देवी आई त्यांच्या पाठीशी उभा राहिली आहे, आपण काहीच नाही करू शकत त्यांचं, असं म्हणतात. आणि दादासाहेब माडिक म्हणतात की मी जे काही खरं आहे ना ते सगळं काही इंद्र आणि राणी त्यांना सांगणार आहे, असं म्हणतात. आणि तिथून ते जायला निघतात, इंद्र राणीकडे यायला निघतात. तर आता इकडे इंद्र आणि राणी ते आता तिथे उभा असतात, ते बोलणं चालू असतं त्यांचंवालं. तर चला बघूया आता पुढील भागामध्ये खरंच दादासाहेब माडिक सगळं सत्य इंद्र आणि राणीला सांगेल का? विक्रांतनी नक्की काय केलं हे सगळं, हे बघायला चॅनलला सबस्क्राईब करून घ्या.